माय फर्स्ट म्हणजे आम्ही फिरलोय तर खूप, पण व्लॉग करायची संधीच नाही भेटली. ह्या मासे पकडणाऱ्या आजोबांना किंवा काकांना बघून व्लॉग बनवण्याची इच्छा जागृत झाली, कारण लोक बघतायत देवगडचाच व्लॉग. तर बघा पुढे आम्ही काय काय केलंय ते. आम्ही होतो तर पहिले एथिस्ट, पण आम्ही ज्या देशात राहतोय आणि जो कोर्स निवडला आहे तो बघून आम्ही थेट गेलो देवापाशी. कारण ह्या कोर्सवर आम्हाला तारू एकच मानू शकतो, तो म्हणजे गणपती बाप्पा. त्यामुळे आम्ही आलो त्याच्या देवदर्शनासाठी. तारामुंबरी ह्या गावात देवघरात खवळे गणपती विराजतो आणि आम्ही त्याच्या दर्शनासाठी आलो खूप लांबून. म्हणजे माझं हेच गाव, पण आम्ही आणलं एका मुंबईच्या भटजीला, त्यालाच ह्या गणपतीचे दर्शन घ्यायचे होते. तो चकचक सोन्याचा कर कोणाच्या हाताचा, तो चकचक सोन्याचा कर कोणाच्या हाताचा, माझ्या हाताने घातला होता माझ्या. तर गणपती बाप्पाचे मोहक दर्शन घेऊन आम्ही निघालो कुणकेश्वरला गणपती बाप्पाच्या बाबांचं दर्शन घेण्यासाठी. तिथे या रस्त्यावर भेटले हे दगड, तिथे ही माणसं फोटो काढायला गेली, इंस्टावर पोस्ट करण्यासाठी, स्टोरी ठेवण्यासाठी. काय माहीत जणू कोणच लाईक करणार आहे. त्याच्यानंतर हा अतिब द लॉयल मासे पकडण्याची इच्छा व्यक्त करताना सर्वेश तळेकर काय करतोय जणू काय माहीत, आणि आमचा कौशिक कोळी फटजी. पहा हा सुंदर रस्ता किती मोहक दिसतोय ना. थँक्स टू अवर गव्हर्नमेंट. हा रस्ता बनवताना पैसे नाही खाल्ले, त्यामुळे अजून खड्डे नाही पडले. किती सुंदर हा आणि मनमोहक हे दृश्य, जणू स्वर्गातच आम्ही उतरत आहोत. अतिब द लॉयल आणि कौशिक कोळी पाटे होते आणि आम्ही आपले जातोय. अंबीरराव देसाई गाडी चालवत होते आणि आपले मित्र सर्वेश तळेकर हे व्हिडिओग्राफी करत होते. त्यांचं धन्यवाद, त्यांनी हा व्हिडिओ काढला. किती सुंदर असा कशी व्हिडिओग्राफी आहे, वाटतं त्यांना एक्सपिरियन्स आहे व्हिडिओग्राफीचा. नाईट मोडमध्ये ते व्हिडिओग्राफी चांगली करतात. वा, बघू शकता किती सुंदर आणि मोहक ते मंदिर आहे. त्यानंतर हा अथांग असा समुद्र पाहून ॲज अ फार्मसिस्ट विचार आला तो आत्महत्येचा, कारण अभ्यास खूप असतो. पण तिथून दिसलं आम्हाला एक BMS डॉक्टरचं दुकान आणि आम्ही विचार कॅन्सल केला. पाहू शकता तुम्ही हे किती सुंदर मंदिर आहे. भारतीय वास्तुशिल्पकलेचं एक उत्तम असं उदाहरण. लोक युरोपला जातात, अमेरिकेला जातात तिथली वास्तुशिल्पकला बघण्यासाठी, पण कधी ह्या मंदिराकडे येऊन बघा, किती सुंदर अशी वास्तुशिल्पकला आहे. आपण आपल्या पूर्वजांकडून देवाच्या आराधनेसोबत अशी वास्तुशिल्पकला बनवण्याची प्रक्रिया पण जाणून घेतली असती तर भारतात खूप पर्यटक आले असते. शिंपल्याचे जीव अडकला मोत्यात टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. आता तुम्हाला कळलंच असेल माझ्या कविता एवढ्या सुंदर का असतात. तुम्ही पाहू शकता हे दृश्य बघून ही कविता ह्या दृश्याला पूर्णपणे सूट करते. ऋणानुबंध हे कसे जुळले पाहुणी तिला शब्द अडखळले, नजरेने सांगितले सारे काही बोलण्यासना शब्द उरले. किती सौंदर्यपूर्ण दृश्य आहे ना हे. बेधुंद लाटा किनाऱ्यावर आदळत आहेत, सुसाट वारा सुटला आहे आणि आम्ही जातोय देवगड बीचवर. तिथेच काहीतरी खाणार. आता खाण्याची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण मी ह्या दिवशी व्हेज होतो आणि माझ्यामुळे सगळ्यांनाच व्हेज बनावं लागलं. तर तुम्हाला व्हेजिटेरियन खाणं देवगडमध्ये दाखवणं म्हणजे राहू द्या. तर माझ्यासोबत आलेल्या मित्रांचे मी वर्णन करतो. तर माझ्यासोबत आले आहेत कौशिक कोळी, जे भटजी आहेत. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही गणपतीला गेलो तर तिथे आम्ही कायच घेऊन गेलो नव्हतो, ना अगरबत्ती ना मोदकाचं काय पॅकेट वगैरे. तर आम्ही गणपतीकडे घेऊन गेलेलो त्या भटजीला. त्याला सांगितलं 2-3 मंत्र बोल आणि आमच्याबद्दल काहीतरी गाणं वगैरे घाल. तर आमच्यासोबत दुसरा माणूस होता अतिब द लॉयल.
त्याच्याबद्दल काही सांगूच शकत नाही, कारण तो खूप फेमस आहे. माझ्या गावात माझ्यापेक्षा जास्त त्याला ओळखत होते. तिसरा व्यक्ती आहे सर्वेश तळेकर. ते आमचे कॅमेरामॅन होते आज. तर ह्या व्लॉगमध्ये एक कणखर माणूस तुम्हाला दिसत असेल, तो माणूस आहे हंबीरराव देसाई, कबड्डीपट्टू. तर आमच्या कॉलेजमध्ये आमची टीम कबड्डीमध्ये जिंकली होती, पण त्या कबड्डीचा व्हिडिओ होता त्यात आमचा वर्गच नव्हता. त्यासाठी आता आम्ही ट्रिपवर येऊन स्वतः व्लॉग बनवत आहोत. काय करणार. तर तुम्हाला हा व्लॉग आवडणार नाही मला माहीत आहे, तरी पण लाईक करून घ्या, कारण तुमची लाईफ पण एवढी खराब आहे, ती आमच्या व्हिडिओपेक्षा खराब आहे, तरी पण तुम्ही जगताय ना. तर लाईक करायला कायच जातं आहे. तर व्हिडिओला लाईक करा. पुढे आम्ही चांगले चांगले व्हिडिओ बनवू कदाचित. माझ्या कोकणचो बाभारी तर आता आमचं खाऊन खाऊन पोट भरलं, तर ते खाल्लं जिरवण्यासाठी आलो आम्ही बीचवर. आता तुम्हाला हा माणूस नाचताना दिसेल, छोटी छोटी बातों पर खुश होने लगा हूँ. तर आता मी खूप बोलून गेलो. ह्यापुढे तुम्ही बघा सिनेमॅटिक व्ह्यूज किंवा ह्यांचे डायलॉग्स. आता तुम्ही सगळं काही तुमच्यावर आहे. व्हिडिओला फक्त लाईक करा, बाकी काय करा न करा. बघायला आलं आहे तर लाईक पण करून जा. Atim the lawyer. Right, so go. Yan! Tiba. सगळे पाण्यात भिजत त्याला पाण्याची ॲलर्जी आहे असं वाटत होतं. त्याच्यानंतर कौशिक कोळी त्याच्या पाठीत लागलेला, जा पाण्यात जा, पण तो पाण्याची आजोबांना बघून असं वाटतं ह्या आजोबातूनच आहे. आम्ही अंघोळ पण करत नाही, सरळपणे आम्ही घेत होतो लहानचं पाणी पायांवर आलं होतं आणि मजा येते. या कारणामुळे करत नाही असलं दाखवतात. मी माझ्या पार्टनर सोबत लॉयल हा माणूस खेकड्याला ऑक्सिजन देतोय, त्याला पाण्यामधून काढून ऑक्सिजन देतोय. आणि हा बघा पाण्यात जातोय, भिजून परत येतोय. पंची बनवून उडता फिरू मस्त भिजून. काय बोलायचं हा बघा अतिप लॉयल. काय बोलणार या फेमस माणसाला. बसलेलो आमका 10 रुपये भेटले. तू बोल रे. कोणाच्या कीर्तीचे कौशिकच्या काळवा ना तो फेकडो त्याचे. हा लवकरच मरणार आहे. नाही त्याच्यासाठी लाईक करा. त्याला फटतो 1 नंबर. चेर ह्याला जाणार की पूर्ण यू हॅलो. ए आतिफ हो काय